वळूया पुढच्या सामन्याकडे, जिथे आपण आवाज ऐकाल आमचे मित्र त्याचबरोबर मांडवखाव गारचे सुपुत्र सुयश भुरे यांचा. ओव्हर टू सुयश. हॅलो चिक, सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ जिराटपाडा यांच्या वतीनं आयोजित केलेली भव्य दिव्य डे नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा, डेची आणि त्याच वेळेला रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हणता येईल, कारण अगदी आपण जर पाहिलं तर वेळेवरती स्पर्धा सुरुवात होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर वेळेच्या अभावी किंबहुना वेळेमध्ये संपन्न सुद्धा होत्या. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया, जिथे आपण पाहतोय एक बिग फाईट मैदानावरती रंगत असताना आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला अमरदीप कोळगाव हा संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला 2 हात करण्यासाठी त्यांच्या समोर संघ येऊन उभा ठाकलाय, तो म्हणजेच जय हनुमान मल्याण हा संघ आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अमरदीप कोळगाव या संघाच्या माध्यमातून ओव्हर नंबर फर्स्ट हाताळण्यासाठी निमिष याला मात्र आमंत्रित केलंय. निमिष म्हात्रेच्या खांद्यावर हे षटक सोपवलंय. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं, फील्ड रिस्ट्रिक्शनचं हे षटक आपल्याला पाहायला भेटेल. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर कदाचित जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे. जर जास्तीत जास्त धावा तुम्ही अमरदीप कोळगाव संघाच्या विरोधात कुठल्यात तर इकडे येणाऱ्या गोलंदाजावरती मोठ्या धावा कुटण्याचा तो आत्मविश्वास तुमच्यावरती राहू शकतोय. त्यामुळे बॅटिंग इकडे खूप महत्त्वाची आहे. मॅचला सुरुवात होईल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो जय हनुमान मल्याण संघाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती भूषण पवार आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मनीष माने ही सलामीची जोडी आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानावरती लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे केला जातोय. ग्रीन सिग्नल जरूर दाखवलाय. मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल या मॅच मधील आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साइड वरती मारायचा होता, पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. सरळ यष्टांचा वेध घेणारा बॉल, फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. डीजे बॉल वरती ऑन साइड वरती फटका, अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळणं हे कदाचित मित्र म्हणेन अगदी स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं राहिलंय. कारण चेंडू आपण पाहिला हाफ वॉलीमध्ये होता, किंबहुना त्याच वेळेला ओव्हर पिच बॉल होता. जर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती केला असता, किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर हा बॉल व्ही शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित या बॉलवरती षटकार बोला किंबहुना चौकार सिंगल डबल आल्या असत्या. परंतु त्याच वेळेला बॅटरने एक मनोधैर्य अगदी ज्यावेळी तो मैदानावरती आला, बाउंड्री लाईन त्याने पाहिली, मनामध्ये एकच निर्णय केला असेल की बॉलला मात्र फक्त आडवा बॅटने खेळायचा आहे. परंतु इथे तोच प्रयत्न अंगलटी आला आणि तोच अंगलटी प्रयत्न आपण पाहतोय फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवत असताना सुद्धा पाहायला मिळालाय. निमिष म्हात्रेने पहिल्या बॉलवरती आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण विकेट काढली आहे. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती त्याच्यासाठी टाकलेला हा बॉल अगदी आपण जर पाहिलं तर यष्टांना फुंकर मारत असताना चाललाय. काहीही समजलेलं नाहीये नवीन बॅटरला. पडल्यानंतर बॉल आपण पाहतोय शुभमला सुद्धा बीट करून चाललाय. डॉट बॉल. धावसंख्या 0-0 आपण पाहतोय. एकही धावसंख्या आतापर्यंत नाहीये. 0-0ला 1 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना जय हनुमान मल्याण या संघाची आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक एंडवरती शुभम आहे आणि शुभारंभ करावा लागेल धावसंख्येचा शुभमला. यावेळचा बॉल समोर उडवलाय. व्ही शेप मध्ये ठोकला गेलेला फटका चाललाय सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. सीमा रेषा पार. चौकार. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे. इथे तुम्हाला जर मैदानावरती खेळायचं असेल ना, तुम्हाला मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. मेरिटनुसार येणाऱ्या बॉलला मारणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही तसं खेळाल ना समोरच्या संघाविरुद्ध, मग तो गोलंदाज कोणताही असू द्या, तुम्ही त्या गोलंदाजाविरुद्ध धावा बनवू शकता. यावेळचा स्ट्रोक इथे मात्र ड्राईव्ह मारायचा होता. 1 हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न इथे अक्षयच्या माध्यमातून अपयशी ठरला.
चेंडू हवेत एका काळी होता, परंतु त्याच वेळेला वन हँडेड झेल घ्यायचा होता, परंतु तिथे प्रयत्न फसला. सिंगल या बॉलवरती आली आहे. धावा संख्या 5 वरती पोहोचली आहे. सलामी वीरांमध्ये आपण जर पाहिलं तर सलामीला आलेला बॅटर स्ट्राईक एंडवरती मनीष यांना आपण पाहतोय. मनीष माने MM स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळचा बॉल आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चिप स्ट्रोक खेळला. चेंडूवरती ऋतुज पोहोचतोय. जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती सिंगल भेटेल. अमरदीप कोळगाव असा संघ आहे. भल्या भल्या संघांना या खेळाडूंने अगदी यंग टॅलेंटने भल्या भल्या खेळाडूंना अगदी घाट का पाणी पाजलंय. त्यामुळे या संघाच्या विरोधात खेळायचं असेल तर अगदी चांगली प्लेइंग 11 घेऊन तुम्हाला उतरावं लागेल. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेनचा बॉल हाताळलाय. अगदी आपण जर पाहिलं तर चारो खाने चित करून जाणारा हा बॉल. निर्धाव चाललाय, डॉट चाललाय. पहिलं षटक संपलंय. कभी खुशी कभी गम वाले हे षटक मात्र पाहायला मिळालं. विकेट आल्या. विकेट नंतर एखाद बॉलवरती मोठा फटका सुद्धा आला, परंतु त्याच वेळेला अगदी योग्य गोलंदाजी करत असताना आउटसाइड ऑफ स्टंप अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर 5व्या त्या 6व्या स्टंपवरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये धावा इथे मात्र रोखून धरल्यात. 6 धावा माफ करा 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चौकार 2 सिंगल आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात आणि त्यामुळे 6 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्यात. अगदी चांगली गोलंदाजी इथे मात्र राहिली. अमरदीप कोळगाव या संघाच्या माध्यमातून फील्ड रिस्ट्रिक्शन या षटकामध्ये किंबहुना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर जो खेळ होता पहिल्या षटकाचा तो अगदी पॉवर प्ले मध्ये जे खेळाडू उपस्थित होते त्या खेळाडूंच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळाला. कारण तिथेच चेंडू गिरट्या घालत होता आणि त्यानंतर पहिलं षटक संपले. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती हर्षल याला मात्र आमंत्रित केलंय. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर कट मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे साहिल तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती सिंगल या बॉलवरती संकेत तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकत असताना 7च्या घरात पोहोचेल. 7 धावा धावफलकावरती. मनीष यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या षटकाचा शुभारंभ पुन्हा एकदा 1 धावेने केलाय. त्यामुळे 7 धावा होतात धावफलकावरती. यावेळचा बॉल हवेत उडवलाय. फिल्डर जजमेंट करतोय आणि आता त्याला इथे मात्र चकवत असताना हा बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सकाळचं सत्र किंबहुना रात्रीचं सत्र आपण पाहतोय आणि ज्या वेळी चेंडू हाय गेलाय ना किंबहुना वरती जास्त गेलाय त्या वेळे मैदानाच्या बाहेर जात असताना कंजूसगिरी दाखवली आहे चेंडूने. इथे सुद्धा तेच पाहायला मिळालं षटकाराला. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. या बॉलचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप या बॉलला हाताळला पुन्हा एकदा. आता लाईन बदलली जाते, लेंथ बदलली जाते, टप्पा बदलला जातोय आणि हा टप्पा बदलणं गरजेचं आहे. षटकारानंतर पुनरागमन करणं गोलंदाजाला गरजेचं होतं आणि इथे मात्र हर्षलने ते केलंय. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. या बॉलचा फुल टॉस लॉंग ऑफ वरती उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकणार नाहीये आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक इथे चेंडूवरती पोहोचेल थ्रो थोडासा खराब होईल आणि त्याचमुळे इथे या चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण सुद्धा केल्या जातील. मग जसा लेझीपणा इथे आळशीपणा दाखवला ना तोच आळशीपणा मित्र म्हणेन क्षेत्ररक्षकाला नडलाय. तब्बल 2 धावा या चेंडूवरती आल्यात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या आता मात्र पुढे सरकली आहे. 15 वरती धावफलक पोहोचलं. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. धावा येणं गरजेचं आहे. या षटकामध्ये एक षटकार आला त्यावेळी असं वाटलं धावा येत आहेत परंतु त्यानंतर थांबवल्यात. याही वेळेला शफल होत असताना अगदी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. हे फटके जर मारायचे असतील तर तुमचं सर्व काही ताळमेळ आहे तो एकत्रित करणं गरजेचं आहे. तुमचा आय अँड कोऑर्डिनेशन, तुमच्या मनगटातली पॉवर, तुमचा फुटवर्क हा सर्व एकत्रित करून तुम्हाला मोठे फटके हे मारता येतात. परंतु आता इथे 8 डॉट बॉल चालला. धावसंख्या 15 वरती थांबली आहे. या बॉलचा बॉल सोडून दिलाय परंतु हा जर बॉल थोडासा लाईन मध्ये बदल असता तर कदाचित लेग स्टंप उडवणारा सुद्धा असता परंतु क्रिकेटमध्ये जर तरला प्राधान्य दिलं जात नाहीये त्यामुळे अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. संघाची धावसंख्या 1च्या सहाय्याने मात्र पुढे सरकेल. 16 वरती पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती
आणखीन एक बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र थ्रो जरूर केलाय, परंतु हर्षलच्या अगदी हाताला ठुकला हा बॉल आणि त्यामुळे या बॉलवरती आता एकच सिंगल मिळेल. बघा चुका घडतायत कुठे. ज्यावेळी आपण नेहमी म्हणतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा खूप गरजेचा आहे, इथे सुद्धा तेच पाहायला मिळालं. एकाच जागेवरून अगदी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मागचे जे 3 बॉल आहेत ना त्याच जागेवरून मिडल स्टिक वरतून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, परंतु तेच जर मोठे फटके तुम्हाला मारायचे आहेत तर कदाचित तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बॉल पर्यंत पोहोचून तुमच्या बॅटमधून हे मोठे फटके येऊ शकतात, परंतु मागच्या 2 षटकांमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. येणारे तिसरं षटक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी अक्षय याला मात्र आमंत्रित केलंय. अक्षयच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. मागच्या 2 गोलंदाजाने आपण जर पाहिलं तर भरधाव वेगाची गोलंदाजी केली आहे, द्रुतगती मारा केला आणि त्याच द्रुतगती माऱ्यावरती समोरच्या बॅटरला पूर्णपणे थांबून ठेवलंय, रोखून धरलंय. धावा बनवून दिलेल्या नाहीयेत. 16 झाल्यात 12 बॉलमध्ये. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पॅव्हलियन एंड कडनं हे षटक 17 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पॅव्हलियन एंड कडनं हे षटक हाताळलं जात आहे. यावेळचा फुल टॉस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु आता हा बॉल डॉट चाललाय. धावसंख्या 17. खतरा कोणाला निर्माण होणार बॅटिंग करत असताना जय हनुमान मल्लाण की त्याच वेळेला गोलंदाजी करत असताना अमरदीप कोळगाव. या संघामध्ये सर्वच खेळाडू आहेत ते प्रमुख आहेत मित्र म्हणेन, कारण ऋतुजा, निमिषा, कुणाल आहे, आदित्य आहे, हर्षल आहे, अक्षय आहे. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय समोर लॉंग ऑफ वरती मारलाय खेळाडू. चेंडूवरती पोहोचतोय, जोपर्यंत चेंडू वाढवेल तदवरती सिंगल भेटेल. याच सर्व यंग टॅलेंटला घेऊन हा संघ पुढे सरकलाय आणि मी म्हणेन हा योग्य संघ म्हणावा लागेल, कारण सर्वच यंग टॅलेंट या संघामध्ये भरून पडलेत आणि त्या धावा बनवल्यात सर्व, किंबहुना धावा रोखल्यात. यावेळचा बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल द्विधा मनस्थितीमध्ये इथे मात्र पाहायला मिळाला. चेंडूवरती पोचायचं की नाही पोचायचं हा प्रश्न इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 19च्या घरात पोहोचली आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा आहेत धावफलकावरती आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1 विकेट सुद्धा माघारी परतली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ पाहतोय आपण आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा उर्वरित बॉलवरती जे मागचे बॉल राहिले त्याच्यावरती मोठे फटके आलेले नाहीयेत. याही वेळेला ऑफ स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे आपण पाहतोय थ्रो खराब आहे आणि त्यामुळे आता या खराब थ्रोच्या कारणामुळे ती ही धाव मिळेल. वाईटसाठी रिव्ह्यू जरूर घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर इथे केली जाते. दूध का दूध और पानी का पानी tenniscricket.in की जुबानी आपल्याला पाहायला भेटेल की हा बॉल वाईड आहे की नाही आहे, ते मात्र आता शरद पाटील यांच्या माध्यमातून पाहिलं जात आहे. अगदी ज्या वेळेला आपण पाहतो कनकेश्वर जिराड ही स्पर्धा होते आणि या स्पर्धेमध्ये ॲज अ समालोचक म्हणून निखिल दादा सुद्धा आम्हाला जॉईंट असतात. त्यांचं सुद्धा इथे आगमन आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पंचांचा इशारा इट्स अ वाईड. अवंत स्वरूपाची धाव वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. एकवीस धावा धावफलकावरती 21. यावेळचा बॉल हवेत उडवलाय फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु आता त्यांना बीट करत असताना चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला आणि आलाय हा दर्जेदार षटकार. कारण प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध तुम्ही तितके मोठे फटके मारू शकत नाहीये, परंतु गोलंदाज ज्यावेळी चुका करतोय ना
त्या चुकांवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे आता तेच घडलंय. बॅटर मनीष माने एमएमच्या बॅटमधून आलेला हा षटकार इथे मात्र पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू हवेत आहे, फिल्डर आहेत आणि आता त्यांच्या हातामध्ये हा बॉल. फलंदाज मनीष माने यांना मात्र परतवण्याचा हा बॉल इथे मात्र हाताळला आणि फलंदाज मनीष परततोय डगआउटच्या आश्रयाला. आणि त्या लालचीचा शिकार इथे मात्र मनीष ठरला. ओव्हर पिच बॉल, गती काढून घेतलेला हा बॉल आणि आता फलंदाजाला तिकडे म्हटलं असेल अक्षयने, तुझ्यामध्ये ताकद असेल तेवढी झोकून दे या बॉलवरती आणि मोठा फटका मारून दाखव. परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयश आलं मनीष माने यांना आणि ते मात्र परतलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आदेश फलंदाजीसाठी येतात. आदेश पाटील कोणत्या रीतीचा आदेश आपल्या संघासाठी देतील. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट बॉल चालला. 38 सर्कलमध्ये हा बॉल घरंगळतोय. जोपर्यंत चेंडू स्वतः गोलंदाज अडवेल तदवरती सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावफलकावरती लागतील. म्हणजे कसं आहे ना, जिथे आपण लक्ष टाकतो एखाद्या षटकामध्ये आपण म्हणतो की जास्त धावा येणं गरजेचं आहे, किंबहुना कधी कधी असं होतं गोलंदाज साही बॉल आहेत ना ते खराब हाताळून जातो आणि तिथे धावा येत नाहीत. मग कदाचित आपली रणनीती असते ती कदाचित फेल जात असते. कुठं रणनीती असते ती फेल जात असते. अशा वेळी प्लॅन आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. प्लॅन ए जर तुमचा निस्तनाबूत झाला तर प्लॅन बी तुम्हाला हाताळणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय आतापर्यंत 3 षटकांमध्ये 28 धावफलकावरती लागल्यात. येणारं शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आदित्य यांच्या खांद्यावरती सोपवलंय. आपल्या हाईटचा फायदा घेत असताना अनेक वेळा आदित्यने चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. त्याच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. शेवटचं हाणामारीचं स्लॉग ओव्हर भैरवीचं षटक आपण पाहतोय. येणारे 6 बॉल बाकी आहेत. 28 झाल्यात. येणारे 6 बॉल बाकी आहेत. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 28ला 2 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना जय हनुमान मल्याण या संघाची आपल्याला पाहायला भेटते. येणारे शेवटचे 6 बॉल आहेत. या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 30+ धावा असणं गरजेचं आहे. परंतु पहिलाच बॉल यू मिस आय विल बी डेफिनेटली. फलंदाज आदेश पाटीलला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला. बॉल परंतु तोच लोवर फुलटॉस बॉल सरळ विकेट वरती जाऊन आदळला. मधली यष्टी इथे मात्र वाकवली आणि फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आदेश पाटील परतल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतोय अमोल पवार बॅटिंगसाठी. अनेक वेळा आपण पवारांची पॉवर पाहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मग योगेश पवार असू द्या, किरण पवार असू द्या, सर्वांनीच आपण जर पाहिलं तर आपली पॉवर दाखवली. आता इथे महेश अमोल कशा रीतीने खेळतात. पहिला बॉल त्यांच्यासाठी योग्य टप्प्यावरती पडला. अगदी पुन्हा एकदा बॅटन पॅड मध्ये टाकलेला हा बॉल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउट स्वरूपात आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर.
गोलंदाजी तो करतोय. मागचे 3 बॉल आहेत ना योग्य टप्प्यावरती पिच झालेत. यावेळचा आणखीन एक बॉल पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होणारा लगातारचा हा दुसरा निर्धाव डॉट बिंदी हे मात्र पाहायला मिळाला. बिंदी गेन डॉट बॉल इथे मात्र आपण पाहतोय 4 बॉल संपलेत. उर्वरित 2 बॉल अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. 29 झाल्यात. धावा चाललेल्या नाहीयेत कारण ती कुठं रणनीती नाहीये आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर तो पॉझिटिव्ह अप्रोच नसल्या कारणामुळे आपण पाहतो या धावा पूर्णपणे रोखून धरल्यात. गोलंदाजांना माहित आहे समोरच्या फलंदाजांविरुद्ध एक्झॅक्टली कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे कारण त्यांचा फुटवर्क हे सर्व काही ओळखलं जाते आणि त्यानंतर इथे मात्र येणारे 4ही गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण पाहिलेत 1च्या सहाय्याने धावसंख्या 30च्या घरात पोहोचली आहे. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. यावेळचा बॉल हवेत उडवलाय पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. फिल्डर इथे मात्र पोहोचू शकलेलं नाहीयेत. एक तर कंप्लीट झाली आहे दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल परंतु त्याच वेळेला आता रनआउट स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर पडतील. 32 धावा धाव फलकावरती होतात. जिंकण्यासाठी जय हनुमान मल्याण या संघाने समोरच्या संघासमोर धावसंख्येचं आव्हान ठेवलंय 33 धावसंख्येचं. तर आता या 33 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का आज प्रश्नचिन्ह सुद्धा आहे. तत्पूर्वी इनिंग ब्रेक झाला आणि इनिंग ब्रेक मध्ये या स्पर्धेच्या नियमानुसार टॉस होणं सुद्धा गरजेचं आहे. तर विनंती करेन टॉस साठी यायचं आहे यापुढे होणारा सामना. तर यानंतर होणारी जी मॅच आहे त्याचा टॉस इथे मात्र केला जाईल. टॉस साठी या संस्कृत 11 वाडगाव विपक्ष थर्ड चालमळा मयेकर डोंगरी. आपल्याला विनंती करतो दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. संस्कृत 11 वाडगाव आणि थर्ड चालमळा टॉस साठी यायचा दोन्ही टीमचे कॅप्टन. तर पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 32. 33चं आव्हान आहे ते म्हणजे अमरदीप कोळगाव या संघासमोर 33 धावा बनवायच्यात. येणाऱ्या 24 बॉलमध्ये कशा रीतीने आता बनवल्या जातील किंबहुना त्याच वेळेला समोरच्या गोलंदाजावरती कसा प्रहार केला जाईल. समोरचे गोलंदाज धावा रोखतायत का हा प्रश्नचिन्ह सुद्धा. संस्कृत 11 वाडगाव संघाचा कॅप्टन साई इथे उपस्थित आहे. मी विनंती करेन थर्ड चाळमळा या संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. तर या मॅचचं पुढच्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. ओव्हर टू यू निनाद कदम. धन्यवाद सुयश. सन्मान्य सत्यवान पेठारे यांनी विनंती आहे की आपल्या शुभस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच संस्कृत 11 वाडगाव प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच चाळमळा मयेकर डोंगरी या संघामध्ये दोन संघांमध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच संस्कृत 11 वाडगाव संघाच्या बाजूने. सामना 4 षटकांत असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक नो बॉलवर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. आपण पाहिलं तर आपल्या समोर पायऱ्या आहेत तिथेच आपण बसायचं आहे. तिथूनच मैदानात प्रवेश करायचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने एका रांगेत मैदानात प्रवेश करायचा आणि त्याच पद्धतीत त्यांनी मैदानातून बाहेर यायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. जर एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळली तर त्या गोलंदाजाला स्पर्धेत पुढे गोलंदाजी करता येणार नाही. त्याच्या संघाला 2 धावांची
पेनल्टी दिली जाईल आणि नवीन गोलंदाजाचा पहिला चेंडू हा फ्री हिट असेल. सेंटर गार्ड आपण मैदानाच्या बाहेर चेंज करायचं आहे. मैदानात चेंज केल्यास आपल्याला धावांच्या स्वरूपात पेनल्टी दिली जाईल आणि जर एखाद्या यष्टिरक्षकाला सेंटर गार्ड बदलायचं आहे मैदानात तर त्यांनी त्याची पूर्वकल्पना पंचांना देणं आवश्यक आहे. सर्व नियमांची माहिती करून घ्या मित्रांनो. एका बाजूला अमरदीप कोळगाव संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान मल्याण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय जय हनुमान मल्याण संघाकडून गोलंदाज मनीष. स्ट्राईक वरती पण पाहतोय ऋतुज राजू म्हात्रे याला. तर 9 सेकंड आपण पाहतोय ते म्हणजेच कुणाल प्रवीण म्हात्रे याला. अमरदीप कोळगाव संघाची यशस्वी सलभरांची जोडी आपण पाहतोय मैदानात उपस्थित झालेली आहे. पहिला चेंडू सेकंड इनिंग मधील पहिला चेंडूला खेळत होता कव्हरच्या दिशेला बॅटची कडा घेत चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या इथे. जो पण चेंडू फील्ड होईल एक धाव, एक चोटी धाव इथे पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने इथे धावसंख्येला सुरुवात होते. धावांचा श्रीगणेश होतोय. धावसंख्येला संख्येचा प्रारंभ होतोय तो म्हणजे ऋतुज आणि अमरदीप कोळगाव या संघासाठी. कुणाल आलाय. कुणाल या चेंडू काहीसा वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. निर्धार चेंडू आपण पाहतोय. मी गोलंदाजाचं कौतुक करीन. फलंदाज ऑफस्टच्या बाहेर शफल झाला, त्याला बीट करण्यासाठी चेंडू ऑफस्टच्या बाहेर ठेवला गेला आणि चेंडूची गतीही कमी केली गेली. त्यामुळे फलंदाजाला कोणताही स्ट्रोक इथे खेळता नाही, कोणतेही धाव या चेंडू येत नाही. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. यावेळी चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन या चेंडूला केवळ दिशा दाखवली जाते. लॉंग ऑफच्या दिशेला जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे तो चेंडूवरती तो चेंडू फील्ड करतोय आणि फेक करतोय. त्या दरम्यान 1 धाव घेतली जाते. दोन्ही फलंदाजांनी दोन्ही सलभरांनी 1 धाव घेत आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली आणि 3 चेंडू अखेरीस धावफलकावरती 2 धावसंख्या लागलेली आहे. पॉवरप्लेचं महत्वपूर्ण षटक इथे हाताळलं जात आहे. यावेळी चेंडूला स्क्वेअर कटच्या पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येतो, चेंडूला फील्ड करतोय. इथेही धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी पॉवरप्लेच्या षटकात, अचूक गोलंदाजी, कंजूस मारा किंबहुना फलंदाज जखडून ठेवलंय. जणू काही फलंदाजाचे हात आणि पाय साखळदंडाने बांधून ठेवलेत गोलंदाज. यावेळेस स्ट्रोक पाहतोय घुटना टेक जाईल, मिड विकेटच्या बाहेर येतोय. इनिंग मधील पुढील चेंडू म्हणजे 5 चेंडू षटकार आलाय आणि आपल्याकडे असलेली चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता दाखवण्यास इथे ऋतुज राजू म्हात्रे या फलंदाजाने सुरुवात केली. 5 चेंडू मध्ये धाव आपण पाहिलं तर 8 धावा लागलेल्या आहेत. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. या चेंडूला खेळायचं होतं एका दिशेला मात्र बॅट आणि चेंडूचा सूर्य कसा मिळाप होत नाहीये. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला जातोय जिथे 1 धाव मिळेल. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात एकही फलंदाज बाद न होता अमरदीप कोळगाव संघाने धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती 9 धावसंख्या लगवलेली आहे. 33 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय बिनगडी बाद पहिल्या षटकाखेरीस अमरदीप कोळगाव संघाची धावसंख्या झालेली आहे 9 धावा. आता उर्वरित 3 षटकं आणि 3 षटकामध्ये आपण विचार केला तर आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अमरदीप कोळगाव संघाला, ती म्हणजेच 26 धावांची. 18 चेंडू आणि 26 धावाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. आणि दुसरं षटक घेऊन येतोय जय हनुमान मल्याण संघाकडून गोलंदाज सोहम. पाहूया सोहम कशा प्रकारे षटक हाताळतो, कारण पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळले असंच म्हणावं लागेल.
माफ करा, चुकीची दुरुस्ती. 24 धावांची आवश्यकता, 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सोहम पाहूया कशा प्रकारे षटक हाताळतो. 18 चेंडू 24 धावा. सोहमचा आपल्या षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू सोहमच्या तिथे चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. स्ट्रोक आलाय ऋतूच्या बॅटमधून. या चौकारने धावसंख्या पुढे सरसावते. यावेळी चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्रक्षणात थोडीशी चूक होते. बॅकअपला क्षेत्रक्षण आल्यामुळे इथे एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 14 धावा. कुणालला आपण पाहिलं तर नेहमीच चांगली फलंदाजी करतो, चांगली फटकेबाजी करतो. इथे पुन्हा एकदा त्याच्याकडून चौफेर फटकेबाजी पाहायला मिळणार का? कारण पॉवरप्लेचं पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात रिस्ट्रिक्शन, फील्ड रिस्ट्रिक्शन होतं. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन झालेलं आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा येतो व्हाईटचा. या चेंडूला पंचांनी दोन्ही हात केले समांतर. धावा मिळतील अवांतर आणि अवांतर धावेने धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजेच 15 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. धावांचा पाठलाग करताना विजय लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक धावचं वेलकम असेल, स्वागत असेल अमरदीप कोळगाव या संघाकडून. स्विचिटचा स्ट्रोक, चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार. च 9 धावांची. 12 चेंडू 9 धावा. या सामन्यात आपण विचार केला तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्रक्षण तिन्ही क्षेत्रात जय हनुमान मल्ल्याण या संघापेक्षा चांगली कामगिरी इथे अमरदीप कोळगाव संघाची होताना पाहायला मिळते. जिथे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी झाली, क्षेत्रक्षणाची चांगली साथ लाभली, धावा रोखल्या गेल्या, कमी धावसंख्येत रोखलं गेलं जय हनुमान मल्ल्याण संघाला. आणि आता धावांचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीर चांगल्या धावा जमवत आहेत. सलगरांची अभेद्य अशी भागीदारी आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकात चांगली सलामी देतात, चांगल्या धावा जमवत आहेत. विकेटचं पतन होत नाहीये. चांगली सुरुवात, ताबडतोड सुरुवात झालेली अमरदीप कोळगाव संघाची.
आणि इथे आपण पाहतोय काय घडलंय इथे. कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न अंगलट येतोय आणि फलंदाज कुणाल मात्रे बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट गोज डाऊन. चेंडू ती काहीसा आगळवेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच कुणालचा. आणि कुणाला बऱ्याच वेळेला आपण अशा आगळेवेगळे स्ट्रोक खेळताना पाहिलंय. बऱ्याच वेळेला ते फटके प्रभावी ठरतात, तो धावा जमवतो. मात्र इथे आपण पाहिलं तर अकरा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 11 डिलिव्हरीज. 11 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय गोलंदाजाला पहिला चेंडू विकेट प्राप्त केलेली आहे त्यांनी. आता हे षटक कंजूसपणे हाताळत हा सामना अंतिम षटकात तो घेऊन जाणार का हे देखील पाहायचंय. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज संकेत मात्रे. चांगला चांगल्या चेंडूला आपण पाहिलं तर बॅकफुल जाऊन खेळून काढलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल एक धाव मिळते. बघा जाणीवपूर्वकरित्या चेंडूला हळुवारपणे खेळून काढलं कारण कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. तो जर जलद गतीने चेंडूवर आला असता तर इथे रनाची संधी उपलब्ध झाली असती. त्यामुळे हळुवारपणे चेंडूला खेळून एक धाव घेत संकेत मात्रेने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली. इथे मात्र उत्तरच्या बातम्या आलेला एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. या षटकात कौतुक करावं लागेल अशी गोलंदाजी आपण पाहतोय. भूषण आपण पाहतोय. चांगला चेंडू मात्र पंत सांगतायत चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा. स्वैर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. यावेळेस उजव्या दुर्योधना चेंडूला खेळण्याचा प्रयत्न बॅटची इनसाइड एज होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केला गेला मात्र फलंदाज क्रीज मध्ये दाखल होतोय. पुन्हा एकेरी धाव मिळेल आणि या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 धावा. विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता जिथे 8 चेंडूचा खेळ बाकी. या चेंडूवरती किती धाव मिळतील? एक धाव सहजतेने पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होत आहे त्यामुळे एका धावेचे समाधान मानावं लागेल. 7 चेंडू आणि 4 धावा. 7 चेंडू 4 धावा जमवायचे. या चेंडूवरती सामन्याचा निकाल स्पष्ट केला जाणार की अंतिम षटकात सामना पाहायला मिळणार हे देखील पाहायचंय. भूषणच्या चेंडूवरती आलेला स्ट्रोक. चेंडू हवेत आणि चेंडू येतोय सीमाच्या बाहेर येतोय. विजय फटका विनिंग स्ट्रोक षटकार. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय.